चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. खरंच तर ह्या गोष्टीची सुरुवात झाली 28 जानेवारी 2025 रोजी. आम्ही नाशिकला मुलाच्या पेपरसाठी गेलो होतो. त्या दिवशी मिस्टरांना नाशिकमधील चांदवड येथील रेणुका मातेचे दर्शन घ्यायचे होते, जेव्हा की मला वणीच्या सप्तशृंगी मातेचे. शेवटी आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला वणीला गेलो. त्यानंतर पुन्हा मुलाचा पेपर नाशिक येथील मालेगाव ह्या सेंटरला काल म्हणजे 20 एप्रिल 2025ला होता. संगमनेरपासून 3 तासाच्या अंतरावरचे सेंटर मिळाल्याने आम्ही थोडे नाराज झालो होतो. पण सकाळी जेव्हा आम्ही संगमनेर, सिन्नर, विंचूर मार्गे मालेगावला जात होतो तर वाटेत लागले चांदवडच्या देवीचे मंदिर आणि आम्ही ठरवले दुपारी परतीच्या प्रवासाच्या वेळेस देवीचे दर्शन घेऊनच घरी जायचे. खरंच देवीचीच इच्छा. चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गाशेजारील सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत श्री रेणुका माता स्वयंभू विराजमान झालेल्या होत्या. हे देवस्थान 3.5 पीठापैकी अर्धे पीठ म्हणून ओळखले जाते. ऋषी परशुरामांनी त्यांचे वडील जमदग्नी ह्यांनी त्यांची आई रेणुकेला मारण्यास सांगितले. परशुराम एक आज्ञाधारक पुत्र असल्याने त्यांनी तिचे डोके शरीरापासून वेगळे केले. डोके चांदवडमध्ये पडले तर शरीर नांदेड जिल्ह्यातील माहूरजवळ पडले. परशुरामाची भक्ती आणि आज्ञाधारकता पाहून जमदग्नी प्रसन्न झाला. त्यानंतर त्याने परशुरामाला वरदान दिले, ज्याने शहाणपणाने त्याच्या आई आणि भावांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. जमदग्नी परशुरामाच्या व्यावहारिकतेने प्रभावित झाला आणि त्याने रेणुका आणि तिच्या 4 मुलांना पुन्हा जिवंत केले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.